नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। राहुरी बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य, प्रवासी व सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। सविस्तर वृत्त असे, राहुरी बस स्थानक इमारत बांधकामाला मंजुरी आल्याने हे जुने बस स्थानक पाडण्यात आले असून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे। पण बस स्थानक परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य झाले आहे। परिसरात प्लास्टिकच्या कॅरी बॅग, पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा मोठ्या प्रमाणात असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे कळून येते। तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचले असून त्या डबक्यामध्ये कचरा आणि ढास असल्याचे दिसून येते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून तिथे उभे राहायचे म्हटले तरी तोंडाला रुमाल लावून आरोग्य मुठीत धरून वास्तव्य करावे लागते। यामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार आणि रोगराई प्रसारित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। कचरा टाकण्यासाठी कोणतेही साधन बस स्थानक परिसरात उपलब्ध नसल्याने परिसरात इतरत्र कचरा टाकला जातोय। अशातच बस स्थानक परिसरात एवढी कचरा असून देखील इथे स्वच्छता करताना पालिका आणि कर्मचारी दिसून येत नाहीयेत। तसेच या ठिकाणी मोकाट जनावरे देखील मोठ्या प्रमाणात वावर करताना दिसतात आणि जनावरांची विष्ठा मोठ्या प्रमाणात असल्याने दुर्गंधी पसरली आहे। यामुळे प्रवासी आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। तरी पालिका कर्मचारी व बस स्थानक अधिकारी वर्गाने यात लक्ष घालून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी प्रवासी व सर्वसामान्यांनी केली आहे, जेणेकरून या ठिकाणी मोकळा श्वास तरी घेता येईल। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।